गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर आज आपण फिनॉलच्या ज्या रिॲक्शन चालू होत्या ना त्यामध्ये आपण आज स्पेशल रिॲक्शन्स पाहणार आहोत. ओके, स्पेशल रिॲक्शन्स मध्ये आपण जी पहिली रिॲक्शन पाहणार आहोत त्या रिॲक्शनचं नाव आहे बेटा कोल्म्स रिॲक्शन. काय? कोल्म्स रिॲक्शन. लक्षात घ्या बेटा, कोल्म्स रिॲक्शन ही एक स्पेशल रिॲक्शन मधली एक पहिली रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये आपल्याला सॅलिसिलिक ऍसिड बनवायचा आहे. काय बनवायचा आहे? सॅलिसिलिक ऍसिड. कोणापासून? सोडियम फिनॉक्साइड पासून. पहा, लक्षात घ्या बेटा, याला म्हणतात बेटा सोडियम फिनॉक्साइड. हा काय? हे सोडियम फिनॉक्साइड आहे. या सोडियम फिनॉक्साइड पासून आपल्याला काय बनवायचं आहे बेटा? सॅलिसिलिक ऍसिड. काय? सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर पहा, हे असं असते. ओके, सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे OH येतं COH आहे की नाही. ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. काय? ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड इज कॉल्ड ॲज सॅलिसिलिक ऍसिड. ओके, तर या सोडियम फिनॉक्साइड पासून आपल्याला हे सॅलिसिलिक ऍसिड बनवायचं आहे. या रिॲक्शनला कोल्म्स रिॲक्शन म्हणतात आणि कोल्म्स रिॲक्शन ही स्पेशल रिॲक्शन मधली पहिली रिॲक्शन आहे. पण तुमच्या माहितीसाठी ही काय एका स्टेप मधली रिॲक्शन आहे बेटा, हे मल्टी स्टेप रिॲक्शन आहे. म्हणजे 2-3 स्टेप मध्ये होणाऱ्या रिॲक्शन आहेत. स्पेशल रिॲक्शन मध्ये काही जे रिॲक्शन आहेत ना ते 2-3 स्टेप मधल्या रिॲक्शन आहेत. त्याच्यातली पहिली कोणती आहे? कोल्म्स रिॲक्शन. चला तर मग आपण कोल्म्स रिॲक्शन डिटेल मध्ये पाहू. कोल्म्स रिॲक्शन मध्ये जो आपला स्टार्टिंग रिॲक्टंट आहे किंवा स्टार्टिंग केमिकल कंपाऊंड आहे त्या केमिकल कंपाऊंडचं नाव आहे बेटा सोडियम फिनॉक्साइड. या सोडियम फिनॉक्साइड पासून आपल्याला ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, याला सॅलिसिलिक ऍसिड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सॅलिसिलिक ऍसिड सुद्धा म्हणतात. हे बनवायचं आहे आणि हे मल्टी स्टेप रिॲक्शन आहे. किती? मल्टी स्टेप रिॲक्शन. एका स्टेपची नाही आहे, मल्टी स्टेप रिॲक्शन आहे. चल लक्षात घ्या, जर समजा आपण स्टार्टिंग मटेरियल सोडियम फिनॉक्साइड घेतला बेटा. ओके, दिस इज सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड. या सोडियम फिनॉक्साइड वर आपण CO2 गॅस पास केला. या सोडियम फिनॉक्साइड वर आपण काय पास केलं बेटा? CO2 गॅस पास केला. पहा, CO2 गॅस ॲट 6 atm प्रेशर. ओके, ॲट 6 atm प्रेशर अँड 398 केल्विन टेम्परेचर. 398 केल्विन टेम्परेचर. तर आपल्याला जो पहिला प्रॉडक्ट भेटेल त्याला बेन्झोएट म्हणतात. ईस्टर प्रॉडक्ट भेटते, फिनिल सोडियम कार्बोनेट. त्या प्रॉडक्टचं नाव आहे फिनिल सोडियम कार्बोनेट. ओके, कार्बोनेट. पहा, लक्षात घ्या. त्यानंतर या कंपाऊंडचं नाव आहे फिनिल सोडियम. कसं काय? पहा, ही फिनिल रिंग, हे सोडियम CO3 म्हणजे कार्बोनेट, फिनिल सोडियम कार्बोनेट. आता या फिनिल सोडियम कार्बोनेटचं कसं होते बेटा? या फिनिल सोडियम कार्बोनेटची होती बेटा रिअरेंजमेंट. इथली रिअरेंजमेंट होती. म्हणजे इथं काही नसते, म्हणजे काय असते बेटा? हायड्रोजन. हा हायड्रोजन या ऑक्सिजनला जाऊन अटॅच होतो आणि हा कार्बन आहे ना, हा कार्बन या कार्बनला अटॅच होतो. ओके, याला म्हणतात रिअरेंजमेंटची स्टेप. रिअरेंजमेंट. पहा, इथं हायड्रोजन, हा हायड्रोजन आहे की नाही, या ऑक्सिजनला जाऊन अटॅच होतो आणि हा कार्बन या कार्बनला जाऊन अटॅच होतो. याला म्हणतात रिअरेंजमेंट. एका जागची गोष्ट दुसऱ्या जागी, एका जागचा ॲटम दुसऱ्या जागी आणि दुसऱ्या जागचा ॲटम एका जागी. याला म्हणतात रिअरेंज म्हणजे जागा बदलणे आहे की नाही. रिअरेंजमेंट म्हणजे ॲटमची जागा बदलणे. ओके, पहा, लक्षात घ्या. हे कसं होईल? COONA. याला काय म्हणतात बेटा? हा एक साल्ट आहे. कशाचा? हे सॅलिसिलिक ऍसिडचा साल्ट आहे. म्हणजे याला काय म्हणायचं? सोडियम सॅलिसिलेट. काय म्हणायचं? सोडियम सॅलिसिलेट. सोडियम सॅलिसिलेट. ओके, थोडं स्पेलिंग वगैरे पाहून घेत राहा. स्पेलिंगला तेवढं काही नाही. सोडियम सॅलिसिलेट म्हणजे उच्चार व्यवस्थित समजून घेता.
आहे की नाही. याच्यावर टाकायचं बेटा डायल्यूट ऍसिड, पहा लक्षात घ्या. इथं निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह. आता जर समजा आपण याच्यावर H3O पॉझिटिव्ह टाकलं, यावर समजा आपण H3O पॉझिटिव्ह टाकलं, म्हणजे याचा हायड्रोलिसिस होणार. ओके, याचं काय होणार बेटा, हायड्रोलिसिस. आणि इथं आपल्याला H लागणार. ओके, हे झालं बेटा आपला प्रॉडक्ट तयार. पहा लक्षात घ्या, सोडियम फिनॉक्साईड पासून आपला प्रॉडक्ट सॅलिसिलिक ऍसिड तयार झाला. 1 2 3 तीन स्टेपची हे रिॲक्शन आहे सॅलिसिलिक ऍसिड. किंवा याला दुसरं नाव आहे बेटा ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. ही ऑर्थो पोझिशन आहे. ओके, ऑर्थो पोझिशन आहे म्हणून याला दुसरं नाव आहे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. ओके, प्लस NaCl बाय प्रॉडक्ट. ओके, कसं काय तुम्ही म्हणसाल NaCl बाय प्रॉडक्ट कसं काय बेटा, लक्षात घ्या. याच्यात आहे की नाही डायल्यूट ऍसिड टाकता आपण, तो डायल्यूट ऍसिड आहे की नाही HCl राहू शकते, शक्यतोवर HCl वापरतात म्हणून NaCl बाय प्रॉडक्ट निघाला. शक्यतोवर असा बाय प्रॉडक्ट लिहिला नाही तरी चालते. ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही बाय प्रॉडक्ट मेन्शन केला नाही तरी चालते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपल्याला प्रॉडक्टशी मतलब राहते, प्रॉडक्टशी मतलब असते आपल्याला, आहे की नाही. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. चला तर पहा, स्पेशल रिॲक्शन. आजचा आपला टॉपिक काय आहे बेटा, आजचा आपला टॉपिक आहे स्पेशल रिॲक्शन. या स्पेशल रिॲक्शन मध्ये आपली पहिली रिॲक्शन आहे कोल्ब्स रिॲक्शन. ओके, कोल्ब्स रिॲक्शन मध्ये आपण सोडियम फिनॉक्साईड पासून सॅलिसिलिक ऍसिड बनवत असतो आणि ही रिॲक्शन 1 2 3 तीन स्टेपची रिॲक्शन आहे. ओके, पहिल्या स्टेप मध्ये सोडियम फिनॉक्साईड वर आपण CO2 गॅस पास करतो 6 atm प्रेशर आणि 398 केल्विन टेम्परेचरवर. मग आपल्याला काय भेटते बेटा, मग आपल्याला भेटे फिनिल सोडियम कार्बोनेट. पहा फिनिल, ओके, कसं फिनिल, हे फिनिल रिंग, सोडियम सोडियम कार्बोनेट, कार्बोनेट म्हणजे COOO CO3. पहा 1 2 3 CO3 म्हणजे कार्बोनेट. फिनिल सोडियम कार्बोनेट भेटते. या फिनिल सोडियम कार्बोनेट मध्ये रिअरेंजमेंट होती, म्हणजे इथला जे हायड्रोजन असते, इथला हायड्रोजन या ऑक्सिजनला अटॅच होती. पहा, आणि हा कार्बन या कार्बनला अटॅच होते. हे बघा झाला. तर हे झालं बेटा सोडियम सॅलिसिलेट. आणि या सोडियम सॅलिसिलेटचं आपण हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला सॅलिसिलिक ऍसिड मिळून जाते. तर ही झाली बेटा कोल्ब्स रिॲक्शन. ओके, नोट करा. ओके, चला तर मग स्पेशल रिॲक्शन मध्ये जे दुसरी रिॲक्शन आहे बेटा, त्या रिॲक्शनचं नाव आहे रिमर टिमन रिॲक्शन. पहा लक्षात घ्या बेटा, सेम रिमर टिमन रिॲक्शन जी आधी शिकली ना आपण कोल्ब्स रिॲक्शन, तिच्यासारखीच असते. फक्त कसं, त्या रिॲक्शन मध्ये बेन्झोइक ऍसिडचा प्रॉडक्ट होता, या रिॲक्शन मध्ये बेन्झाल्डिहाइडचा प्रॉडक्ट असणार. म्हणजे तिथं सॅलिसिलिक ऍसिड प्रॉडक्ट होता, इथं सॅलिसिलाल्डिहाइड प्रॉडक्ट राहणार आहे. कसं पहा लक्षात घ्या, इथं आपण फिनॉल घेणार आहोत. ओके, इथं आपण काय घेणार आहोत, इथं आपण फिनॉल घेणार आहोत. या फिनॉल पासून आपल्याला काय बनवायचं आहे, सॅलिसिलाल्डिहाइड. ओके, या फिनॉल पासून आपल्याला काय बनवायचं आहे बेटा, या फिनॉल पासून आपल्याला बनवायचं आहे सॅलिसिलाल्डिहाइड. काय बनवायचं आहे पहा, ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड इज कॉल्ड एज सॅलिसिलाल्डिहाइड. तर फिनॉल पासून आपल्याला सॅलिसिलाल्डिहाइड बनवायचं आहे. या रिॲक्शनला रिमर टिमन रिॲक्शन असं म्हणतात. या रिॲक्शनला रिमर टिमन रिॲक्शन म्हणतात. ही सुद्धा मल्टी स्टेप रिॲक्शन आहे, एका स्टेपची नाही. पहा तर मग आपण याच्यात स्टेप पाहूया. चला तर आपला स्टार्टिंग मटेरियल आहे बेटा फिनॉल. जर समजा आपण फिनॉल घेतला, काय घेतला बेटा, जर समजा आपण फिनॉल घेतला, या फिनॉलवर आपण काय टाकलं, क्लोरोफॉर्म. काय टाकलं, CHCl3. या फिनॉलवर आपण काय टाकलं, क्लोरोफॉर्म प्लस NaOH. काय टाकलं, ॲक्वेस NaOH. हे काय आहे बेटा फिनॉल. या फिनॉलवर आपण क्लोरोफॉर्म आणि ॲक्वेस NaOH टाकलं तर आपल्याला एक इंटरमिडिएट प्रॉडक्ट भेटते. पहिला जो प्रॉडक्ट भेटते त्या प्रॉडक्टचं नाव आहे बेटा इंटरमिडिएट प्रॉडक्ट असा भेटते. पहा लक्षात घ्या.
असा इंटरमिडिएट प्रॉडक्ट भेटते बेटा. या इंटरमिडिएट प्रॉडक्टला आपण असं ब्रॅकेट करायचं. ओके, तर हा जो इंटरमिडिएट प्रॉडक्ट आहे ह्याच्यावर जर समजा आपण 2 ॲक्वियस एनएओएच टाकली, काय टाकली बेटा, 2 ॲक्वियस एनएओएच, ट्वाइस ॲक्वियस एनएओएच टाकली, तर आपल्याला इथं दोन NaCl मॉलिक्यूल निघतील. कसं काय पहा, हे OH या कार्बनला अटॅच होईल, हा Cl आणि हा Cl या Na सोबत निघून जाईल, NaCl निघून जाईल आणि हे दोन OH ग्रुप या कार्बनला अटॅच होतील. पहा लक्षात घ्या. ओके, ओके चला, तर यापासून आपल्याला की नाही याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल बेटा. इथून काय होईल, वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, हा पहा H. ओके, इथं रिमूव्हल ऑफ H2O निघून जाईल. ओके, आणि हा COH म्हणजे CHO ग्रुप अटॅच होईल तिथं, आहे की नाही. हे बघा, O Na निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ओके. पहा अल्डिहाइड ग्रुप आला. आता फक्त आपल्याला काय करायचं, या ऑक्सिजनला H अटॅच करायचा, म्हणजे काय, हायड्रोलायसिस आहे की नाही. याचा हायड्रोलायसिस करायचा आपल्याला, काय करायचं, H3O पॉझिटिव्ह. ओके, हा सोडियम निघून जाईल आणि इथं H लागेल. ओके, ओके. आता पहा, हे तो OH अल्डिहाइड ग्रुप. ओके, तर याचं नाव काय, सॅलिसिला अल्डिहाइड. सॅलिसिला अल्डिहाइड, और दुसरं नाव ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. पहा, हे ऑर्थो salicylaldehyde or orthohydroxybenzaldehyde. This reaction is called as Riemann-Tiemann reaction. Okay, Riemann-Tiemann reaction ही स्पेशल रिएक्शन मधली सेकंड रिएक्शन आहे. पहिली कोणती, कोल्ब्स रिएक्शन. ओके, दुसरी कोणती, Riemann-Tiemann रिएक्शन. ओके, पहा लक्षात घ्या बेटा, हे झालं बेटा फिनॉल. ओके, हे झालं बेटा फिनॉल. या फिनॉल पासून सॅलिसिला अल्डिहाइड बनवून, या फिनॉल पासून सॅलिसिला अल्डिहाइड बनवणे, त्या रिएक्शनला रिमर-टिमन रिएक्शन म्हणतात. ही रिएक्शन सुद्धा 1 2 3 4 स्टेपची रिएक्शन आहे. पहिले इथून ते इतकी एक स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप. ही रिएक्शन सुद्धा 4 स्टेपची रिएक्शन आहे बेटा. ओके, लक्षात घ्या. या आधीची रिएक्शन कोल्ब्स रिएक्शन 3 स्टेपची होती, ही 4 स्टेपची रिएक्शन आहे. काय असते बेटा, फिनॉल पासून आपण सॅलिसिला अल्डिहाइड बनवणे म्हणजे रिमर-टिमन रिएक्शन. पहिली स्टेप काय बेटा, क्लोरोफॉर्म आणि ॲक्वियस NaOH ॲडिशन कोणावर करणे बेटा, अटॅक करणे, कोणावर, फिनॉलवर. मग आपल्याला इंटरमिडिएट प्रॉडक्ट भेटेल. या इंटरमिडिएट प्रॉडक्टवर हे 2 क्लोरीन काढले आपण आणि इथं OH ग्रुप लावले. ओके, हे 2 क्लोरीन काढून इथं OH ग्रुप लावले. ओके, कशासाठी, कारण आपल्याला अल्डिहाइड ग्रुप पाहिजे होता यासाठी. जर याचं आपण OH ग्रुप लावले तर 2 OH ग्रुपमधून एक वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, अल्डिहाइड ग्रुप तयार होईल. मग राहिला प्रश्न हा सोडियम काढायचा. जर सोडियम आपल्याला काढायचा असेल तर काय करायचं, हायड्रोलायसिस करायचं, म्हणजे या ऑक्सिजनला H अटॅच होऊन जाईल. झालं. अशा प्रकारे आपल्याला सॅलिसिला अल्डिहाइड मिळून जाते. या रिएक्शनला काय म्हणायचं, रिमर-टिमन रिएक्शन. कॉपी दिस. ओके, चला बेटा, तर स्पेशल रिएक्शन मधली नेक्स्ट रिएक्शन आहे बेटा कॅटालायटिक हायड्रोजनेशन. ओके, कॅटालायटिक हायड्रोजनेशन हा शब्द आपल्या नेहमीच्या परिचयाचा आहे. कॅटालायटिक हायड्रोजनेशन आपण मेटल कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये करत असतो. कॅटालायटिक हायड्रोजनेशन आपण मेटल कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये करत असतो, जसं की निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम और रेनी निकेल. ओके, या कॅटालायटिक हायड्रोजनेशन मध्ये फिनॉलचं रिडक्शन होत असते. पहा लक्षात घ्या. आणि काय प्रॉडक्ट तयार होते पहा, इथं आपण प्रॉडक्ट दाखवूया. चला, जर समजा आपण एक फिनॉल घेतला, काय बेटा, ओके, जर समजा आपण फिनॉल घेतला
या फिनॉलवर आपण काय केलं बेटा, या फिनॉलवर आपण कॅटालायटिक हायड्रोजनेशन केलं. कॅटालायटिक हायड्रोजनेशन केलं. याच्यावर आपण 3 हायड्रोजन टाकले. किती? 3 हायड्रोजन मॉलिक्यूल टाकले. हायड्रोजन गॅसचे किती? 3 मॉलिक्यूल टाकले. ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये होती? कॅटालायटिक हायड्रोजनेशन नेहमी मेटलच्या प्रेझेन्समध्ये होत असते बेटा, लक्षात घ्या. आपल्याला इथं निकेल नावाचा मेटल दिलेला आहे 433 केल्विन टेम्परेचरवर. फक्त निकेलच नाही, कॅटालायटिक हायड्रोजनेशन निकेल, पॅलाडियम, प्लॅटिनम ऑर रॅनी निकेल या सर्व मेटलच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा कॅटालायटिक हायड्रोजनेशन होते. आणि हे एक प्रकारची रिडक्शन रिॲक्शन असते बेटा. काय होत असते या कॅटालायटिक हायड्रोजनेशन मध्ये? हे सर्व तिन्ही बॉन्ड तुटतात आणि आपल्याला सायक्लोहेक्झॅनॉल मिळेल. फिनॉल पासून आपल्याला काय मिळेल? सायक्लोहेक्झॅनॉल किंवा सायक्लोहेक्झिल अल्कोहोल. पहा, लक्षात घ्या. हे बॉन्ड तुटले, मग हे काय होईल? सायक्लोहेक्झिल अल्कोहोल. ओके. हे 6 ला 6 हायड्रोजन बेटा, लक्षात घ्या. इथं 1 2 3 4 5 6, 3 दोन्ही 6, 6 ला 6 हायड्रोजन ऍड झाले तिथं आणि हे बॉन्ड तुटले, आहे की नाही? तर याला म्हणतात बेटा सायक्लोहेक्झिल अल्कोहोल और सायक्लोहेक्झॅनॉल. ओके. ही झाली बेटा रिडक्शन और कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. आता आपण नेक्स्ट रिॲक्शन पाहणार आहोत 4 नंबरची. कोणत्या? स्पेशल रिॲक्शन मध्ये, फिनॉलच्या स्पेशल रिॲक्शनच्या कॅटेगरीमध्ये आपण चौथी रिॲक्शन कोणती पाहणार आहोत बेटा? चौथी रिॲक्शन आहे ते म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. काय? ओके, ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल ही शेवटची रिॲक्शन आहे बेटा. ही शेवटची रिॲक्शन आहे फिनॉल. यानंतर आपला फिनॉलचा सेक्शन संपला. यानंतर आपला इथरचा सेक्शन चालू होईल. कशाचा? इथर्स. आपल्या धड्याचं नाव काय? अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. अल्कोहोल संपवला आपण, आज फिनॉल संपल आणि इथर चालू होईल. नेक्स्ट लेक्चर पासून इथर्स चालू होईल. ओके. पहा, ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. जर समजा आपण फिनॉलचं ऑक्सिडेशन केलं, ओके, दिस इज फिनॉल. जर समजा आपण फिनॉलचं ऑक्सिडेशन केलं, ओके, कोणी ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये? क्रोमियम ट्रायऑक्साइड. काय? क्रोमियम, CrO3, क्रोमियम ट्रायऑक्साइड और सोडियम डायक्रोमेट, सोडियम Na2Cr2OCl. जर समजा सोडियम डायक्रोमेट आणि क्रोमियम ट्रायऑक्साइडच्या प्रेझेन्समध्ये आपण फिनॉलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला एक आगळा वेगळाच प्रॉडक्ट मिळतो. त्या प्रॉडक्टचं नाव आहे पॅराबेन्झोक्विनोन. काय? पॅराबेन्झोक्विनोन. प्लस या सोडियम डायक्रोमेट सोबत थोडं डायल्यूट H2SO4, डायल्यूट H2SO4 लिहायला विसरू नका. पहा, फिनॉलवर आपण क्रोमियम ट्रायऑक्साइड टाकलं किंवा सोडियम डायक्रोमेट आणि डायल्यूट H2SO4चं मिक्सचर टाकलं तर आपल्याला एक जबरदस्त प्रॉडक्ट मिळतो. त्या प्रॉडक्टचं नाव आहे पॅराबेन्झोक्विनोन. पहा, लक्षात घ्या. This is called as parabenzoquinone. Parabenzoquinone. Okay. This is cyclic conjugated diketone. Conjugated म्हणजे अल्टरनेट डबल सिंगल डबल बॉन्ड म्हणजे कॉन्जुगेशन आहे. अल्टरनेट डबल सिंगल डबल बॉन्ड म्हणजे काय? कॉन्जुगेशन. मग हा कॉन्जुगेटेड सायक्लिक कीटोन झाला ना, म्हणून याला पॅराबेन्झोक्विनोन म्हणतात. याचं नाव काय? या कॉन्जुगेटेड डायकीटोनचं नाव काय? पॅराबेन्झोक्विनोन. अशा प्रकारे आपला अल्कोहोल फिनॉल इथर मधला फिनॉल सेक्शन संपला. काय? फिनॉल सेक्शन पार्ट बी म्हणजे फिनॉल संपला. ओके. नेक्स्ट लेक्चर पासून आपण कोणता सेक्शन पाहणार आहोत? इथर्स संपल्यानंतर आपला धडा संपणार. ओके. हॅव अ नाईस डे टू ऑल. प्लीज नोट दिस.